आणि त्यामधले घाट नेहमीच मनाला भुरळ घालून जातात। त्याचपैकी एक म्हणजे खांबाटकी घाट। हा घाट सोडून आम्ही पुढे साताराच्या दिशेने निघालो, भांबवलीचा वजराई धबधबा हा पाहण्यासाठी। सगळ्यांना नमस्कार आणि जय शिवराय। स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण चाललो आहे वजराई वॉटरफॉलला साताराला। आणि येताना अजिंक्यतारा किल्ला पण करायचं चाललं आहे, तर टाईम किती होतो याच्यावरती आपण पाहूयात। आणि आता सातारा हायवेवरून एक राईट टर्न घ्यायचा आहे, जो मेढावरून घाटाघाटाने वजराई वॉटरफॉलला जातो। आणि दुसरा रोड आहे साताऱ्यात जाऊन मग पूर्ण राऊंड मारून आपण कासपठारकडून जाऊ शकतो। तर पाहूयात। आता आपण CNG भरायला थांबलो आहे इथं आणि आपल्यासोबत आज बरेचसे लोक आहेत। रोहन तर होताच मागच्या काही व्लॉगमध्ये, अमोल होता, आता श्रावणा तिची एक बहीण आहे आणि रोहनची एक बहीण आहे, तर ते सगळे इथं बसलेत आहेत। या दोन चंगू मंगू घेऊन चाललो आहे आम्ही सोबत, चंगू आणि मंगू। जो टर्न घेतलेला आपण तिथून हा रोड आला होता आणि थोडासा लाल मातीचा रोड आहे, त्यामुळे असं वाटतं की रोड चुकतोय की काय, कारण पूर्ण रोड दिसत नाही। पण इथं आल्यानंतर एक रोड खाली जातो जो की वॉटरफॉलकडे जातो आणि एक इथं तुम्हाला शॉप दिसतंय आणि इथं बाजूलाच जे कासचा तलाव आहे तो आहे। इथला तलाव पाहून तुम्ही इथून खाली जाऊ शकता। तर इथून 4 किलोमीटर पुढं हे वॉटरफॉल आहे आणि पण दिसायचे चान्सेस कमी आहेत, कारण खूप सारं धुकं आहे आणि ट्रेक करून जायचं म्हणलं तर जंगलाची वाट आहे। मग आता आपण पाहू आणि ठरवूयात काय करायचं ते। आणि आता आपण कणीस खाणार आहे आणि पाऊस परत आला, सारखा पाऊस येतोय आणि येतोय लगेच जातोय। इथून आम्ही ट्रेक करून आतमध्ये जाणार नाही आहे, कारण भरपूर धुकं आहे आणि पाऊस पण आहे। तर बाजूने जो व्ह्यू पॉईंट आहे तिथपर्यंत जायला आम्ही त्याच्यात आजी दिसत असतील तुम्हाला, त्या आजींना घेतलं आहे। त्या आजीवाला आम्ही तुम्हाला दाखवतो म्हणून मग त्यांना घेतलं आहे। आता त्यांना घेऊन पाहूयात काय दिसतंय ते। तिथं आजी आजी दिसते का नाही काय माहिती, पण ती आजी आपल्यासोबत येते। आजी हाय करा, हाय हाय। आणि आमचा ड्रायव्हर रोहन। सातारा येथून भांबवली 32 किलोमीटर दूर आहे। तिथून सातारा, कास पासून तांबी, भांबवली इथपर्यंत जाता येते, किंवा दुसरा मार्ग म्हणजे महाबळेश्वर ते तापोळा, तिथून बामनोली, कास आणि कास ते तांबी म्हणजे भांबवली इथपर्यंत जाता येते। हे लोक येत आहेत काही भिजत आणि इथं रोहनच्या काही मैत्रिणी चारताना। Hello, hi girls. How are you? थोडासा पाऊस येतोय, मजा येते, खरं मजा येते। हा कसला या धबधब्याची उंची ही 1840 फूट असून तो 560 मीटरचा आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून खाली वाहतो आणि त्याला 3 पायऱ्या आहेत। उरमोडी नदी ही या धबधब्याची उगमस्थान आहे। या धबधब्यापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर कासचा पुष्प पठार आहे। भांबवली गावापर्यंत गाडीची सोय असली तरी धबधब्यापर्यंत जायला रस्त्याची सोय नसल्याने हा परिसर कॉन्क्रीट पासून दूरच राहिला आहे। परिणामी येथील निसर्ग सौंदर्य खूपच सुंदर होत चालले आहे। आनंददायी हवामान खरोखरच आपल्याला प्रेमात पाडेल। पण या ठिकाणचे खरे आकर्षण निर्मनुष्य शांतता
आणि आपल्याला अडथळा आणण्यासाठी कोणी फेरीवाले, अवंचित मार्गदर्शक आणि कॅमेरामॅन यांच्यात नाही. धबधबा हा 12ही महिने स्वरूपाचा आहे, त्यामुळे वर्षातील 12ही महिने याला पाणी असतं. नीरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, विनेच्या झंकारासारखा वाऱ्याच्या झुळकेने केलेला आवाज, पाण्याचा खळखळाट असे सुंदर मनमोहक ठिकाण आणि साक्षात रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर. भांबवली वजराई धबधब्याचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी साताऱ्याहून कास मार्गे तांबी व पुढे भांबवलीला जाता येते. पुढे सातारा सोडताना लागणारा घाट आणि त्यावरून दिसणारा साताऱ्याचं नयनरम्य दृश्य आणि सोबतच मान उंचावून पाहणारा अजिंक्यतारा किल्ला, सगळं काही विलोभनीय होतं. आणि व्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. थँक्यू.